बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, जर अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राईब करायचं कुठेतरी राहून गेलं असेल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुनश्च कळकळीची विनंती करतो. आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा. उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. लोकसभा निवडणुकीतल्या दणदणीत पराभवानंतर आपण पाहिलं असाल कशा प्रकारे कमळी कामाला लागली. कारण या अशा प्रकारे विधानसभेच्या निवडणुकांना आपण जर सामोरे गेलो, कारण विधानसभा निवडणुका अगदी 2 ते 3च महिन्यात होऊ घातल्या होत्या. आता लोकसभेमध्ये 48 पैकी फक्त 17, एकेकाळी 43 वर होते एनडीए म्हणून. 48 पैकी 17 वर आले. त्यात स्वतःचा सहभाग 9 जागांचा, शिंदे टोळी 7 जागांवर, अजित पवार गट 1 जागेवर. या अशा वातावरणात विधानसभा निवडणुकांना जर सामोरे गेलो तर ते म्हणतात ना, औषधापुरते सुद्धा आपण उरणार नाहीत. आपले आमदार औषधापुरते सुद्धा निवडून येणार नाहीत. 50-60 वर आपला सुपडा साफ होईल, बगल बच्चन सकट. आता काय करावं? या पेचात पडलेली कमळी काय करून गेली हे आपण मागच्या 2-3 महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आपण पाहून गेलेलो आहोत. आता ह्याचे अनेक पुरावे आपण उघड केलेले आहेत. लक्षात घ्या, याचा एक महत्वाचा पुरावा काल स्वतः, म्हणजे याची लिटमस टेस्ट नाही म्हणता येणार, शीतावरून भाताचीही परीक्षा नाही म्हणता येणार, कारण जवळपास 30-35 हजार मतदारांनी, कारण बघा मार्कडवाडीमध्ये आपण पाहिला सोलापुरातल्या, तिथे मतदान घेऊ दिलं नाही बॅलेटवर. एक डमी मतदान होतं ते. इथे कोणीही निवडणूक यंत्रणा नव्हती, पण लोकांच्या प्रश्नांना, म्हणजे स्वतःच्याच प्रश्नांना उत्तर देण्यासाठी, त्याची उत्तरं शोधण्यासाठी म्हणून मार्कडवाडीमध्ये एक मतदान घडवून आणायचा प्रयत्न केला होता, पण तो प्रशासनाने हाणून पाडला. का हाणून पाडला याचं उत्तर कालच्या साताराच्या कराड उत्तरच्या त्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या त्या निवडणुकीने दिलेलं आहे. नेमकं काल साताऱ्यात काय घडलं, कशा प्रकारे एक विद्यमान आमदार, हा कमळीचा विद्यमान आमदार निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी ज्या वेळेस, म्हणजे ईव्हीएम वर विद्यमान आमदार निवडून आला आणि त्याच ठिकाणी त्याच मतदारसंघात जवळपास 5 तालुक्यांमध्ये, म्हणजे 5 तालुक्यांचा घेरा असलेला हा साखर कारखाना 21 जागांपैकी 21-0ने, म्हणजे स्कोर बघा ना, जो पराभूत आमदार होता तो, त्याला 21 पैकी 21 उमेदवार येतात आणि विजयी आमदार आहे. कारण तुम्ही म्हणाल आमदार की साखर कारखाने काय संबंध आहे? संबंध आहे. या सहकार क्षेत्रावर स्थानिक खासदार असेल, स्थानिक आमदार असेल, स्थानिक मंत्री असेल, विशेषतः पश्चिम महाराष्ट्राच्या मी गोष्टी करतोय, त्यांचंच प्रभुत्व असतं हे तुम्ही नाकारूच शकत नाहीत. त्यांचंच प्रभुत्व असतं. या अशा ठिकाणी 21 पैकी 21 जागा जिंकल्या, पण फरक फक्त एवढा होता, त्यावेळेस ईव्हीएम होती, यावेळेस बॅलेट आहे. छत्रपती उदयनराजे महाराजांनी सुद्धा यांना एक झप्पी मारली होती त्या आमदारांना, त्याचा सुद्धा उपयोग झालेला नाही, एवढंच दिसतं. नेमकं हे प्रकरण काय पहा ना, हे बॅलेट विरुद्ध ईव्हीएम मध्ये बॅलेट कशी जिंकते आणि ईव्हीएमचे हे घोळ कसे दिसतात तुमच्या सर्वांसमोर घेऊन येतो. आता बघा, नोव्हेंबर 2024 ला विधानसभेचे निकाल लागले. त्यातच कराड उत्तर इथे बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे 5 टर्मचे आमदार बाळासाहेब पाटील यांना 90,000 मतदान झालं आणि मनोज घोरपडे कमळीच्या आमदारांना 1,34,000चं मतदान झालं. कशावर? ईव्हीएम वर. हा फरक आहे 43,000चा. 43,000नी 5 टर्मचे आमदार पडले. आता यामध्ये असं सांगितलं जातं की अँटी इन्कम्बसी किंवा त्यांची स्थानिक पातळीवर त्यांनी कामं केली नाहीत म्हणून वगैरे वगैरे. माफ करा, शिवबंधन थोडंसं सुटलं होतं, त्याची गाठ बांधून घेतली. अँटी इन्कम्बसी. मग विचार करा, अगदी 4च महिन्यांनंतर, ह्याच विधानसभेच्या निवडणुकीच्या 4च महिन्यांनंतर ज्यावेळेस कारखान्याची निवडणूक झाली, या कारखान्यात सुद्धा गेल्या 25 वर्षापासून, म्हणजे खरं पाहायला गेलं तर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण असतील आणि ह्यांचे वडील असतील पी डी पाटील,
हे ह्या कारखान्याचे फाउंडर आहेत खरं पाहायला गेलं तर. त्याच्यानंतर ह्यांच्याकडे वारसा आला, पण गेल्या 25 वर्षापासून कारखान्यामध्ये त्यानंतर अनेक वेळा कारखान्याचे शेअर होल्डर्स बदलत गेले, वाढत गेले, वाढत गेले, वाढत गेले, वाढत गेले. बरं, शेअर होल्डर्स हे कारखान्यामध्ये अनेक जणांचे असे आरोप झाले की शेअर होल्डर्स आपण आपलेच भरले, असं नाहीये. शेअर्स ज्या वेळेस ओपन होतात ते सगळ्यांसाठी ओपन होतात, लक्षात घ्या. याच्यामध्ये सगळ्यांचे शेअर होल्डर्स असतील, कुठल्याही पक्षाला मानणारे असतील. आता सहकार क्षेत्र हे असंच चालतं. पण 25 वर्षांनंतर कारखान्यात मात्र अँटी इन्कम्बन्सी आली नाही. अँटी इन्कम्बन्सी तुमच्या मतदारसंघात येते, कारखान्यात येत नाही. कारखान्यात रुपयाचं कर्ज नाही, कारखान्यावर रुपयाचं कर्ज नाही. ही सगळ्यात जमेची बाजू. त्या शेतकऱ्यांच्या म्हणजे शेअर होल्डर्सच्या ऊसाला योग्यतेपेक्षाही जास्तीचा भाव, अनेक गोष्टी आहेत या सगळ्या विजयामध्ये. पण तुम्हाला वन बाय वन हे सगळं मी कसं समजावून सांगतो पहा. आता मनोज घोरपडे 43,000 मतांनी निवडून आले. एप्रिल 2025, आता नोव्हेंबर नंतर डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च गेला, 4 महिने गेले. एप्रिल 2025ला कराडच्या यशवंतनगरच्या या सह्याद्री सहकारी साखर कारखान्यामध्ये या 2 आमदारांमधला म्हणजे एक माझी एक आजी यांच्यामधला संघर्ष पुन्हा उफाळून आला. मनोज घोरपडे विद्यमान, बाळासाहेब पाटील हे पडलेले आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे. आता कारखान्यात एकूण जागा किती? 21 जागा. एकूण मतदार किती? 32,205 मतदार. आता 32,000 हा आकडा हा एखाद्या सॅम्पलसाठी हा फार मोठा आकडा आहे. सॅम्पल पेक्षाही जास्तीचा एका विधानसभेसाठी 32,000चा आकडा हा फार मोठा आकडा झाला. आता इथे तिरंगी लढत होती. पीडी पाटील पॅनल होतं, त्यानंतर जे विधानसभेला आमदार हरले त्यांचं पीडी पाटील पॅनल बाळासाहेबांचं, त्यानंतर मनोज घोरपडे आणि जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांचं, असे हे 3 प्रकारची पॅनल होती. आता मनोज घोरपडे आणि जिल्हाध्यक्ष हे भारतीय जनता पक्षाचे एकमेकांच्या विरोधात लढले, पण तरी सुद्धा तो फॅक्टर सुद्धा तिथे दिसला नाही की यांचे एकमेकांमध्ये मतविभाजन झालं आणि त्यामुळे बाळासाहेब पाटील निवडून आले. तसंही नाही, दोघांचीही मतं मिळवली तरी बाळासाहेबांच्या अर्ध्या मतांपर्यंत देखील ते पोहोचू शकलेले नाहीत. पुढे ऐका. आणि सगळ्यात महत्वाचं, यांना बॅलेटवर हरवलेलं आहे. यशवंतराव चव्हाण आणि पीडी पाटील यांनी या कारखान्याची स्थापना केली. मी तुम्हाला कारखान्याची थोडी हिस्ट्री सांगतो. 1996 पासून जवळपास म्हणजे आपल्या वडिलांनंतर बाळासाहेब पाटील यांचं वर्चस्व या साखर कारखान्यावर आहे. आता या संस्थेचं, या साखर कारखान्याचं कार्यक्षेत्र आहे कराड. म्हणजे तालुके कोणकोणते आहेत बघा. जवळपास त्यांनी संपूर्ण साताराच व्यापलेला आहे. कराड, सातारा, कोरेगाव, खटाव आणि कडेगाव या 5 तालुक्यांमध्ये यांचा विस्तार आहे. आता बघा, आतापर्यंतचा इतिहास राहिलाय की विरोधी पॅनल हे बदलत राहिलेले आहेत, पण सत्ताधारी जे पॅनल आहे ते कायम तिथेच राहिलेलं आहे. आणि बाळासाहेब जागेवरच राहिलेले आहेत, विरोधी पॅनल बदलत राहिलेले आहेत. एकूण जागा मगाशी तुम्हाला सांगितलं 21, त्यानंतर एकूण मतदार 32,205, झालेलं मतदान 32,205 पैकी झालेलं मतदान हे 26,081 म्हणजे जवळपास 80% आसपासचं हे मतदान. 6 गट, 4 आरक्षित प्रवर्ग. 5 एप्रिलला जवळपास 99 केंद्रांवर हे मतदान बॅलेटवर झालं. आणि काय घडलं बघा. आता तिरंगी कुणाकुणामध्ये होती मी ते देखील तुम्हाला सांगतो. विद्यमान आमदार मनोज घोरपडे आणि उदयसिंह पाटील गुंडाळकर यांचं यशवंतराव चव्हाण सह्याद्री परिवर्तन पॅनल. दुसरं जे पॅनल आहे ते विद्यमान चेअरमॅन जे बाळासाहेब पाटलांचं जे विजय झाले यांचं पीडी पाटील पॅनल. आणि तिसरं पॅनल भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम आणि भाजपाचेच किसान मोर्चाचे सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांच्या नेतृत्वामध्ये यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनल. बरंच मोठं नाव आहे. अशी तिरंगी लढत झाली. आता एकूण 21 जागांपैकी 61 उमेदवार, जवळपास अपक्ष 9, असे एकूण 70 उमेदवार. पण धक्का तुम्हाला सांगतो कसा बसलाय बघा यांना. बाळासाहेब पाटलांना एकूण मतदान झालं जवळपास 15,500च्या आसपास, जे विजयी झाले. दुसऱ्या क्रमांकावरचे विद्यमान आमदार यांना झालेलं मतदान आहे 7,000 आणि धैर्यशील कदम यांना झालेलं मतदान आहे सरासरी 2300. 2200 ते 2300चं सरासरी मतदान. म्हणजे या दोघांचीही बेरीज केली तर ही बेरीज जाते 9,300च्या आसपास.
आणि जिंकून आलेलं पॅनल आहे 15,500चं. आता विचार करा, एवढ्या मोठ्या मतदारसंघामध्ये म्हणजे हे 5 तालुके जवळपास 80 ते 85% विधानसभेचा सॅम्पल आपण इथे कव्हर केलेला आहे. बरं, तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो. या सहकारी क्षेत्रातले हे जे शेअर होल्डर्स असतात, मी कुठेही कुणावर आरोप करत नाही, पण या सहकार क्षेत्रातले हे जे शेअर होल्डर्स वोटिंग करत असतात त्यांचा कल हा सरकारी दिशेने असतो मतदान करताना. कुठे? सरकारी दिशेने असतो. पण इथे मात्र तुम्हाला वेगळं दिसतंय. आजवर ईव्हीएम वर आपण सरकारी दिशेने जो कल पाहतो तो इथे मात्र बॅलेटवर हा विरोधात दिसतोय. जवळपास 80-85% विधानसभा कव्हर करणारा हा साखर कारखान्याचा घेरा. कारण याच साखर कारखान्याने जवळपास म्हणजे याच साखर कारखान्यावर यांची सुरुवात झाली. जवळपास 5 टर्मचे आमदार राहिलेले आहेत महाराष्ट्र विधानसभेमध्ये आणि आता हा निकाल 21-0 लागला. म्हणजे ह्यांचा औषधाला सुद्धा सदस्य निवडून आला नाही. विचार करा काहीतरी या गोष्टीचा. त्यानंतर बाळासाहेबांनी म्हणजे जे विजयी उमेदवार आहेत बाळासाहेब पाटील यांनी आपल्या भाषणात एका ठिकाणी ओझरता उल्लेख केलेला आहे. आणि मला खरं तर बाळासाहेबांचं 3-3.5-4 मिनिटांचं मी तुम्हाला भाषण दाखवेल. भाषण तसं मोठं आहे पण मी तुम्हाला क्लिप दाखवेल त्याची. त्यांची संयमी वाणी आणि त्यांनी एका ठिकाणी केलेला तो ओझरता उल्लेख, ईव्हीएम वर मतदान झालं हे जरा माफ करा, बॅलेटवर मतदान झालं हे जरा चांगलंच झालं, या अशा प्रकारचा त्यांनी एक ओझरता उल्लेख केला आहे. जरा पहा ना काय म्हणाले. आणि त्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर काही लोकांनी वल्गना केला की आम्ही सह्याद्री कारखान्याची निवडणूक घेणार, जिंकणार आम्ही. नाही म्हटलं तर थोडस संभ्रम अवस्था निर्माण झाली. परंतु एक आहे, कारखान्यावर कुठल्याही प्रकारचं कर्ज नाही. जे कर्ज विस्तारवाढीचं आहे त्याची कर्जाची परतफेड अजून सुरू झालेली नाही आणि ते तिथं 7 वर्षामध्ये त्याची कर्जाची परतफेड करायची. कारखान्याचे असेट्स प्रचंड आहेत. प्रॉपर्टी कारखान्याची मोठ्या प्रमाणामध्ये आहे. उसाला दर चांगल्या प्रकारचा दर हा दिलेला आहे. या वर्षी 3204 आपण दिला आणि पुन्हा 50 रुपये देणार. आणि अशा परिस्थितीमध्ये काही लोकांनी वल्गना केल्या निवडणूक लढण्याच्या. पण आपण सर्व 72 सर्व मतदार बंधू भगिनींनी अतिशय दिमाखाने या निवडणुकीला सामोरं गेलो. मी एक सांगतो की इथं याच शहरामध्ये 31 जानेवारीला एक पहिली सभा झाली, बैठक झाली आणि त्यामध्ये या गावानं या परिसरानं एक दिशा निश्चित केली. आणि तेव्हापासून मग मी जवळ 80 गावामध्ये मी एकटा गेलो आणि तिथं जाऊन सभासदांची यूज केलं. त्यांना त्यांचे प्रश्न विचारले, त्यांच्या शंकेचं समाधान केलं. जे खोटं निगेटिव्ह प्रसिद्ध केलं होतं त्याचा त्या ठिकाणी खुलासा केला. आणि मग पुन्हा शेवटच्या या 3 आठवड्यामध्ये आपण सर्वांनी सभा घेतल्या आणि त्या सभेमध्ये आपण आपली भूमिका, आपल्या पिढी पाटील पॅनलची भूमिका मांडली. आणि हे सगळं करत असताना आपण संयम कुठं चुकून दिला नाही. भाषा आपली त्या ठिकाणी खालच्या पातळीवर जाता कामा नये भूमिका आपण घेतली आणि आपण सर्वांनी एक चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं. त्या सर्व सन्मान्य सभासद बंधू भगिनींना हा विजय मी समर्पित करतो. सर्व आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब, पी डी पाटील साहेबांच्या विचारसरणीची पाठराखण करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा हा विजय. आणि विशेषतः एक वाईट काय वाटतं की अर्थकारणाच्या धोरणावर राजकारण करण्याची प्रवृत्ती वाढीस लागलेली आहे. आणि हा सह्याद्रीचा स्वाभिमानी सभासद, कष्टकरी सभासद हा त्या आमिषाला बळी पडेल अशा प्रकारच्या गोष्टी करण्यात आल्या. आणि वाईट या गोष्टी वाटते की मतदान झाल्यानंतर सुद्धा सांगितलं त्याने की मी या गावात 400 लोकांना पैसे दिले, त्या गावात 300 लोकांना पैसे दिले. आकडे बघितलं लक्षात येईल तुमच्या त्या ठिकाणी. आणि एक आहे त्यामध्ये की कायदेशीर दृष्ट्या प्रमुख असलेल्या व्यक्तीने काय बोलावं काय बोलू याचे स्वतः निकष त्या ठिकाणी आहेत. आणि मग अशा परिस्थितीमध्ये निव्वळ माझ्याकडे पैसा मी काहीतरी करू शकतो अशा प्रकारची प्रवृत्ती आहे. त्याचा आपण वेळेत बंदोबस्त केला आहे. अजूनही आपल्याला भविष्यामध्ये येणाऱ्या ज्या निवडणुका त्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत असेल, नगरपालिका असेल,
येणारी लोकसभा असेल, विधानसभा असेल, यासाठी आपल्याला सर्वांना कामाला लागायचं आहे. त्याच पद्धतीनं आपण जर बघितलं तर मतपत्रिकेवर ही निवडणूक झाली, त्याचा आपल्याला आनंद झाला. आता शेवटी निवडणुकीची पद्धत त्या ठिकाणी आहे, आम्ही त्या बोलू शकत नाही. पण एक आहे की राज ठाकरे साहेबांचं भाषण आपण जर बघितलं ते कशा प्रकारचं होते आपण पाहिलेलं आहे. त्यांनी ईव्हीएम बद्दल काय वक्तव्य केलं आपण पाहिलेलं आहे. पण ठीक आहे, पराभव झाला तर आपण मान्य केला. पण मी बघितलं आजचा उन्माद बघितला, आजचा उत्साह बघितला. या व्हिडिओमध्ये बाळासाहेब पाटील अतिशय स्पष्टपणे म्हणताना दिसत आहेत की बॅलेटवर या निवडणुका झाल्या, हे चांगलंच झालं. त्यांचा रोख ईव्हीएम वर होता. त्यांनी राजसाहेब ठाकरेंच्या भाषणाचे सुद्धा दाखले दिलेले आहेत आणि तेही खरंच आहे. विचार करा, याच निवडणुका जर ईव्हीएम वर झाल्या असत्या तर 21-0 हा जो विजय आहे, हा 21-0 पराभव दाखवला गेला असता. आणि होय, हे सत्य आहे. आता त्यानंतर मी काही मनोज घोरपडेंच्या सुद्धा प्रतिक्रिया मागवून घेतल्या आणि त्याची खात्री सुद्धा करून घेतली. त्यांनी काही ठिकाणी आपल्या भाषणांमध्ये, म्हणजे कारखान्याच्या भाषणांमध्ये कर्जाचा विषय काढला होता. कारखान्यावर कर्ज आहे, त्याची मी खातरजमा करून घेतली आणि माहिती काढल्यानंतर कळालं विस्तार वाढीसाठी काढलेलं कर्ज आहे, म्हणजे कारखान्याचा विस्तार करण्यासाठी काढलेलं काही कर्ज आहे. पण ही माहिती मिळाली त्याच्याही कित्येक पटीने जास्त कारखान्यामध्ये रिझर्व्हमध्ये साखर स्टॉकमध्ये आहे. त्या कर्जाच्या रकमेपेक्षाही जास्त रकमेची साखर स्टॉकमध्ये आहे. जे काही असेल ते. आणखी काही माहिती मागवली ज्याच्यामध्ये त्याचे मला व्हिडिओ पुरावे मिळाले नाहीतर ते सुद्धा तुमच्या सर्वांसमोर दाखवले असते. त्यांच्या बैठकांमधल्या काही गोष्टी बाहेर पडल्या की ईव्हीएम वर हे मतदान झालं असतं तर कदाचित आज निकाल वेगळा असता. ह्या प्रतिक्रिया त्यांच्याकडनं स्वतःकडनं आलेल्या आहेत ईव्हीएम वरनं. म्हणजे बघा ना, किती ते ममत्व ईव्हीएम विषयी. असू द्या, काही असू द्या, पण आज मात्र हे स्पष्ट झालं की आज मरकडवाडीमध्ये ते मतदान, ती लिटमस टेस्ट का होऊ दिली गेली नाही. आज महाराष्ट्रात तुम्ही पाहिलं असाल, विधानसभेच्या निवडणुकांच्या वेळेस कित्येक माध्यमांनी, विशेषतः मुंबई तक सारख्या माध्यमांनी त्या मतदानाच्या आकड्यांची ते झोल झपाटे दाखवले. कशा प्रकारे एकाच लईमध्ये मिळालेलं मतदान आहे. कित्येक मतदारसंघांमध्ये, जवळपास 600-1,200 मतदारसंघांमध्ये 1 लाख, त्याच्यानंतर काही मतदारसंघांमध्ये 1,19,000, 1,18,000, 1,19,000, 1,18,000. म्हणजे हा आकडा जो झालेला आहे हा इतका समसमान प्रत्येक मतदारसंघांमध्ये कसा काय येऊ शकतो. अगदी 1,500-2,000च्या फरकांनी हा आकडा बदलतोय. या सगळ्या बाबतींमध्ये आता ते राजसाहेबांच्याच काही प्रतिनिधींनी, काही त्यांच्या मला वाटतं उमेदवारांनी नाही म्हणता येणार, पण त्यांच्या काही पदाधिकाऱ्यांनी व्हिडिओ केले होते की माझ्या स्वतःच्या वॉर्डातून मला 2 मतदान मिळाले, ज्या ठिकाणी नाही 0 मतदान मिळाले, ज्या ठिकाणी माझ्या घरातच 4 सदस्य आहेत, 4 मतदार आहेत, मग त्यांचं मतदान कुणाला, विरोधी उमेदवाराला. अनेक गोष्टी आहेत या सर्वांमध्ये. पण तुम्हाला एक साधा आणखी एक उदाहरण सांगतो. नांदेडमध्ये ज्यावेळेस विधानसभा निवडणुका होत होत्या, नांदेडमध्ये तुम्ही सर्वांनी पाहिलात लोकसभेची पोटनिवडणूक देखील होती. आता जो काही घोळ होता तो विधानसभेसाठी होता आणि बरोबर विधानसभेच्या 6च्या 6 जागा बीजेपी आणि बगलबच्च्यांनी निवडून काढल्या नांदेडच्या. पण त्याच वेळेत फरक बघा कसा, त्याच वेळेस लोकसभेची जी पोटनिवडणूक होती नांदेडची, त्याच्यात मात्र काँग्रेसचा खासदार निवडून येतो. म्हणजे आता लाडक्या बहिणींचा समजा आपण फॅक्टर घ्यावा तर लाडक्या बहिणींना असं वाटलं का की विधानसभेच्या निवडणुका ह्या राज्य सरकार देतं पैसा, त्यामुळे आपण विधानसभेला राज्य सरकारला देऊया, आणि लोकसभेचा आणि लाडक्या बहिणीचा काही संबंध नाही, त्यामुळे आपण लोकसभेची जी पोट एकाच बाजूला असलेल्या मशीन्स मध्ये इकडे आपण कमळ दाबायचा आणि इकडे आपण पंजा दाबायचा, हे एवढं आपण विचार करून मतदान करतो का, हाच एक मोठा प्रश्न आहे. पण लोकसभेला त्या एका मतदारसंघापुरतं काँग्रेस जिंकून येतात आणि त्याच्या खालच्या 6च्या 6 विधानसभा ही यांची महायुतीच्या आणि बगलबच्च्यांची टीम निवडून येते. अनेक प्रश्न आहेत. 25 वर्षानंतर जनतेचा विश्वास त्या बाळासाहेब पाटलांच्या पिढी पाटील पॅनलवर जात असेल तर इथे 4 महिन्यात विधानसभे, म्हणजे लोकसभेनंतर विधानसभेसाठी 4 महिन्यांचं अंतर गेलं. नोव्हेंबर टू मार्च एप्रिल या 4 महिन्यात मात्र विश्वास संपला महाराष्ट्राच्या जनतेचा. अनेक गोष्टी आहेत ज्या अनुत्तरित आहेत, ज्या तुमच्या सर्वांसमोर मी अशा प्रत्येक प्रकारानंतर घेऊन येईल, कारण हे सगळे पुरावे तुमच्या सर्वांसमोर आणणं मला गरजेचं वाटतं. शेवटी फक्त एवढंच सांगतो, ईव्हीएमचा झालाय झोल, मतदानाचा फुटला डोल, मत दिले मशालीला पण गेलं मात्र धनुष्याला. जय ईव्हीएम, जय भारतीय जनता पक्ष, सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.